श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1327व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री सद्गुरू सत्संग मंडळ पुणे या ठिकाणी तारीख 26 फेब्रुवारी 1989 या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेल्या दिव्य संदेशाचे पठण सुरू आहे। या दिव्य संदेशामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य गुरुदेव पुढे म्हणतात, सत्संग स्थापन करण्यामागे सुद्धा माझा हाच हेतू आहे की तुम्ही लोक एकत्र यायला लागलात की तुमचं पाहून अनेक लोक एकत्र यायला लागतील। तुम्ही जर एकत्र आला नाही, तुम्ही अभिमान बाळगला नाही, तुम्ही त्याची अनुभूती घेतली नाही, तर सामान्य माणसाला काय त्याचं? तुम्ही एकत्र येत आहात, देवाची प्रार्थना करीत आहात, देवाची सेवा करीत आहात, याचा परिणाम आपोआप लोकांवर होतो। अरे ती मग माणसं संगतीत यायला लागतात। वारकरी पंथ जेव्हा ज्ञानेश्वरांनी स्थापन केला त्यात हाच हेतू होता। अहो, वारकरी पंथ हा सुरुवातीला सत्संगच होता। त्याचं आवाढव्य रूप जेव्हा वाढलं तेव्हा तो पंथ निर्माण झाला। सुरुवातीला तो सत्संगच होता। ज्ञानेश्वरांनी जो स्थापन केला तो याच पद्धतीचा सत्संग निर्माण केला। एकत्र येणे, भजन करणे, देवाची सेवा करणे हे जेव्हा ज्ञानेश्वर स्वतः करू लागले, त्या लोकांना शिकवू लागले, तेव्हा असंख्य लोक त्यात सामील झालेले आहेत। सत्संग जो स्थापन केलेला आहे तो तुमच्या वर्तनाने, तुमच्या वागण्याने लोकांवर चांगला परिणाम झाला पाहिजे। या सत्संगामध्ये, या सत्संगाला ईश्वराचे अधिष्ठान लाभलेले आहे अशी प्रत्येकाला त्याची जाण झाली पाहिजे। आणि मोठ्या श्रद्धेने तुम्ही लोक काय एकत्र येता, माझा अनुग्रह तुमच्या पाठीमागे कायम आहे। तुम्ही जेव्हा श्रद्धेने या गोष्टी करू शकाल तेव्हाच आमची शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहील। आम्ही जे अनुभवतो तेच तुम्हाला सांगतो। तुमच्या श्रद्धेत कुठेही कमतरता पडू देऊ नका। रावांनी आज एवढे सांगितले आहे की पुढचं मी किती सांगावं हा मोठा प्रश्न आहे। रावांनी काय सांगितलं त्याबद्दल माझ्या मनात काही नाही। अतिशय सुंदर उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे। एवढंच आहे की दीपोत्सव नसून हा आनंदोत्सव आहे। दीपोत्सव माझ्या कल्पनेप्रमाणे नोव्हेंबरमध्ये येतो ना, त्यावेळेला पुन्हा तुम्ही साजरा करा। पण आता जो आनंदोत्सव आहे त्यात तुम्ही सर्व लोक सामील झाल्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटला। तेव्हा ईश्वराची शक्ती मानणं, ईश्वराबद्दल प्रेम असणं, त्याची सेवा करण्याची बुद्धी होणं हे अत्यंत श्रेष्ठ आहे। आणि माझे सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत। आता तुम्हा लोकांना हा अनुभव आलेलाच असेल की कोणाला स्वप्नातून दर्शन होत आहे, कोणाला त्याची कामं होत आहेत, कोणाला त्याच्या निराळ्या पद्धतीने अनुभूती येते। अहो, हे शक्य असेल तरच लक्षात येणार। तुम्ही नाही कधी माझ्या स्वप्नात येत। आता तुम्ही जात असाल, जवळ 100 लोक येथे जमलेले आहात। मला असं कधी वाटत नाही की मांगीलाल माझ्या स्वप्नात आले होते। पण हे तुम्हाला प्रत्येकाला मान्य करावं लागेल की आपल्याला या शक्तीची अनुभूती आलेली आहे। तेव्हा ही मनाची शक्ती आहे हे लक्षात ठेवून ईश्वराच्या सेवेबद्दल तत्परता बाळगा। या मंडळामध्ये न चुकता येत जा। मी मुंबईला आशीर्वाद पाठवतो आणि मुंबईचा आशीर्वाद बहुतेक सर्व ठिकाणी जातात असं माझ्या कानावर आलं आहे। आणि प्रत्येकाला जर आशीर्वाद द्यायचा ठरवला तर आणखीन काही 17-18 वर्षे राहायचे ते राहता येणार नाही। कारण अखंड बोलण्यानं माझी शक्ती पार नाहीशी होते। आता जरी मी तुमच्याशी बोलत असलो तरी खाली गेल्यावर तुम्ही येऊन पहा, अर्थात येऊ नका कोणी, पण ती शक्ती कमी झालेली आहे। माझा रोजचा अनुभव असा आहे की नगरच्या मंडळामध्ये मी जे रोज बोलतो ते दुपारी 4 वाजल्यापासून
मला मौन धरावे लागते. तेव्हा 8-8:30च्या पुढे मी त्यांच्याशी 4 शब्द बोलू शकतो. इतका शक्तिहीन झालेला मनुष्य आहे मी. पण देवाचं कार्य करायचं आहे, देवाची सेवा करायची आहे. त्यात कुठेही कमतरता पडू नये, कमीपणा येऊ नये, यासाठी मी अखंड प्रयत्नशील आहे. आणि आजसुद्धा खरोखर मी येथे आलो हे आश्चर्यच आहे. तरी पण मी तुम्हा लोकांना 4 शब्द सांगितलेले आहेत. त्याचा योग्य तो विचार करून योग्य दृष्टीने वागा. माझे आशीर्वाद तुमचे पाठीमागे आहेत. श्री गुरुदेव दत्त. पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ ठाणे यांच्या 9व्या सत्संग बैठकीनिमित्त प्रत्यक्ष उपस्थित राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंडळाची स्थापना मे महिन्यात झाल्यानंतर प्रथमच या मंडळाला भेट देण्याचा योग आलेला आहे. मंडळाच्या 9व्या बैठकीमध्ये भक्तांची उपस्थिती पाहून मला खूप बरं वाटलं. वास्तविक पाहता 8-9 महिन्यांचा काळ म्हणजे हा काही फार मोठा काळ नाही. आता सध्याची जी बैठक आहे ती 9वी बैठक आहे. त्या मानाने पाटणकर जाधव यांनी जे परिश्रम केलेले आहेत ते खरोखर लक्षात घेण्यासारखे आहेत. आणि आजची उपस्थिती जवळजवळ 50% तरी असेल. यावर 90%पेक्षा जास्त आहे असे सांगण्यात आले. त्यावर परमपूज्य गुरुदेव म्हणतात, अरे वा, हे ऐकून मला खरंच फार बरं वाटलं. ही सत्संग संस्था स्थापन करण्यामागे मूळ हेतू असा आहे की परमार्थ हा सार्वजनिक करायचा नसतो, ही गोष्ट खरी आहे. पण परमार्थाचं जे साधन आहे ती आपल्या जीवनामध्ये गुरु भेटावे लागतात. आपल्या जीवनामध्ये गुरूंविषयी प्रेम उत्पन्न व्हावं लागतं. त्यांची अल्पशी का होईना आपल्याला सेवा करावी लागते. हे एकट्या दुकट्याने जर आजकालच्या काळात करायचं ठरवलं तर अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आपल्याला ज्या पद्धतीचा परमार्थ करायचा आहे तो परमार्थ म्हणजे आपल्याला ईश्वराचं चिंतन करायचं आहे. आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे. पण आजकालचे पुष्कळसे लोक असे पाहायला सापडतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना गुरुस्थान लाभलेलं नसतं किंवा जे लाभलेलं असतं ते गुरुस्थान नसतंच. पण लोक श्रद्धेने काहीतरी करीत असतात. तुमच्या नशिबाचा योग असा आहे की तुम्हाला गुरु तर लाभलेले आहेतच, पण ते सुद्धा ईश्वराने अनुग्रहित केलेले गुरु लाभलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण सर्व काही मिळवू शकतो. पहा, सुखाच्या जेवढ्या कल्पना आहेत त्या सगळ्या आपण प्रयत्न करून आपण सुखही मिळवू शकतो. पण ईश्वराने अनुग्रहित केलेले गुरु मिळणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि तुमचा योग असा आहे, तुमचा पूर्वजन्मीचा योग म्हणा, तुमची पुण्याई म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा, तुम्हाला हे असे गुरु लाभलेले आहेत. या गुरूंचा विशेष प्रभाव म्हणजे कसा असतो तर यांच्या संगतीत गेलं म्हणजे आपल्याला आपोआप कळायला लागतं आपण कुठे चुकतो आहोत, आपण काय करायला पाहिजे, आपले आत्तापर्यंतचे दिवस कसे वाया गेलेले आहेत आणि आता जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल. अहो, ही भावना जरी शिष्यांना आली तरी तो गुरूंचा प्रभाव आहे. हा काही तुम्हा लोकांचा प्रभाव नाही. यांच्या संगतीत जाऊन आपण योग्य मार्गदर्शन जर घेतलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, याच आशीर्वादाच्या उर्वरित भागाचे श्रवण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.